नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवामध्ये आता उदयकांत म्हणजे अर्णवचे काका वल्लरी मामीला भेटण्यासाठी घरीच आलेले आहेत आणि या दोघांना बोलताना मामा आणि अर्णव हे दोघेही पाहणार आहेत। आता उदयकांतला घरी पाहून अर्णव तर खूपच चिडणार आहे। आता या उदयकांत शिर्केकडूनच अर्णव आणि ईश्वरीला वल्लरी मामीचं सगळं सत्य समजणार आहे। तर आजच्या भागामध्ये एका पाठोपाठ एक ट्विस्ट दाखवले आहे, तो म्हणजे रिया आता अंजली समोर आलेली आहे आणि या राकेशचं सत्य रियाला लवकरच कळणार आहे। कारण आता रिया शोधत शोधत राकेशला अंजलीपर्यंत पोहोचली आहे आणि अंजलीशी बोलता बोलता राकेश आणि अंजलीचा फोटो तिने पाहिलेला आहे। त्यानंतरचं ट्विस्ट म्हणजे या राकेशने रियाला आता अंजली माझी बहीण आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर इकडे आता धुमाळला अर्णव आणि ईश्वरी फोन लावत असतात आणि त्या धुमाळला अर्णव म्हणत असतो तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे मी देतो, पण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, ती न्यूज तुम्ही कशी काय छापून आणली ते मला सगळं सांगायचं आहे। तर प्रेक्षकांनो, हा धुमाळ आता बोलता होणार आहे आणि त्याला कुणी हे सगळं करायला सांगितलं होतं ते सुद्धा कळणार आहे। तर प्रेक्षकांनो, वल्लरी मामी एकीकडून नाही तर चार बाजूनी चांगलीच कचाट्यात सापडणार आहे आणि हा राकेश किती दिवस खोटं बोलतोय तेच आपण पाहूया। तर आता इथे आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की ईश्वरीने 7 दिवसाची न्यूज ज्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये देऊन आलेली असते ते अर्णवला समजलेलं असतं। समजल्याबरोबर अर्णव ईश्वरीला फोन लावतो आणि म्हणत असतो मी सिंदोर तुम्ही काय केलं आहे, 7 दिवसाची ऍड तुम्ही दिली आहे आणि मला बोलला सुद्धा नाहीत। त्यावेळेला ईश्वरी म्हणते श्रीकांत धुमाळ हा माणूस मला टाळाटाळ करत आहे, तो माणूस आहे ज्याने तुमच्या बाबांची आणि माझ्या आईची न्यूज पेपरमध्ये छापून आणली होती आणि त्यांची बदनामी केली होती, त्यामुळे त्या माणसाला शोधण्यासाठी मी ही न्यूज दिली होती। आता अर्णव शांत होतो आणि ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदोर स्वतः तू अडचणीत येशील असं काहीही वागू नकोस। आता हे ऐकून ईश्वरीला बरं वाटत असतं, ती स्वतःच्या मनातच म्हणत असते सर तुमचे हे वाक्य ऐकून मला जगाशी लढण्याची ताकद मिळते आणि आता मी तुम्हाला कधीही गमावणार नाही, आपला संसार सुखाने सुरू करणार आणि माझ्या आईवरचा आरोप सुद्धा मी दूर करणार आहे। तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव लवकरच श्रीकांत धुमाळपर्यंत पोहोचणार आहेत। तर इकडे आता अंजली कापड ओलं करून फरशी पुसत असते आणि हा राकेश पुन्हा नाटकं करायला सुरू करतो। आता अंजली अशी फरशी पुसत आहे पाहून स्वतःच्या मनातच म्हणत असतो किती बावळट बाई आहे, चांगलं घर सोडून इथे फरशी पुसत आहे। आता हा राकेश अंजली जवळ जातो आणि नाटकी करतच म्हणत असतो अंजली तू या अवस्थेत अशी कामं करू नकोस। त्याला अंजली म्हणत असते अहो अशी कामं या प्रेग्नेन्सीमध्ये करायची असतात, नाहीतर मला डिलिव्हरीच्या वेळेला त्रास होईल। त्यावेळेला आता हा राकेश म्हणत असतो नाही नाही ते काही मला सांगू नकोस, पण तू अशी कामं केलीस तर मला ते पाहवणार नाही। बापरे, हा राकेश तर इतका नाटकी दाखवला आहे की याच्या खोटेपणाला अंतच नाही। हा राकेश आता अंजलीला हाताला धरूनच उठवतो आणि तिथेच खाली दिवाणवर बसवतो आणि स्वतः फरशी पुसायला सुरू करतो आणि स्वतःच्या मनातच म्हणत असतो हिला दमडी कमवायची अक्कल नाही आणि लागले फरशी पुसायला, चांगलं घर सोडून आली आणि मला कामाला लावलं आहे, इथे मला पैशाची जमवाजमव करताना माझं मला माहित आहे काय काय करावं लागत आहे। आता हा राकेश फरशी पुसून बादलीतलं पाणी ओतण्यासाठी बाहेर जातो आणि पाहतो तर काय ही रिया याला शोधतच आलेली असते। आता ही रिया तेथीलच एका माणसाला विचारत असते सर्वेशला तुम्ही ओळखता का, कुठे राहतो तो। आता या राकेशने किती नावं निर्माण स्वतःची करून ठेवले त्याचं त्यालाच माहीत। आता या रियाला सर्वेश नाव आहे असं सांगितलेलं असतं, इकडे राजेश पण असतं इकडे राकेश पण असतं, याचं काही खरंच नाही। आता हा राकेशला सर्वेश नावाने ही रिया शोधत 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 आलेली असते। आता तेथील माणसं मात्र सर्वेशला ओळखतच नसतात, त्यामुळे ती सांगतात नाही आम्ही कोणत्याही सर्वेशला ओळखत नाही। यावेळेला रिया म्हणते अहो असं काय करताय, काल रात्रीच तर मी इथं त्याला ड्रॉप केला आहे, तो इथेच कुठेतरी राहत आहे आणि तो मला बोलला होता आत्ताच तो इथे रूम रेंटने घेऊन राहायला आला आहे। त्यानंतर ती माणसं म्हणतात हो त्यांचं नाव आम्हाला माहीत नाही, पण आत्ताच 4 दिवसापूर्वी एक जोडपं इथं राहायला आलं आहे आणि हे पहा त्या कोपऱ्यामध्ये त्यांची रूम आहे, तिथे जा आणि तुम्ही चौकशी करा। आता रिया अशी चौकशी करत आहे, हे राकेश तिथेच लपून पाहत असतो आणि या राकेशला चांगला घामच फुटलेला असतो। आता रिया मात्र विचारत विचारतच अंजली जवळ पोहोचते। आता अंजली बाहेर येते आणि त्या मुलगीला पाहते सर्वेश सरपोतदार इथेच राहतात का। त्यावेळेला अंजली म्हणते नाही इथे कोण सर्वेश वगैरे राहत नाहीत। आता
अंजली आणि रियामध्ये बरीच चर्चा होते. आता हा राकेश पाहत असतो. आता अंजली म्हणत असते तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात. आता रिया म्हणते अहो मी कालच रात्री तर इथे त्यांना ड्रॉप केलं होतं, तुम्ही त्यांना ओळखत नाही का? त्यावेळेला अंजली म्हणते नाही मी कोणत्याही सर्वेशला ओळखत नाही, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात. त्यावेळेला आता रिया निघून जात असते. तेवढ्यातच तिच्या रूममध्ये राकेश आणि अंजलीचा फोटो दिसतो. आता तो फोटो पाहून रिया रूममध्ये आत जात असते. तेवढ्यातच हा राकेश येतो आणि तिच्या दंडाला धरून बाजूला खेचतच नेतो. त्यावेळेला आता रिया म्हणते अरे सर्वेश किती खोटं बोलतोस तू, माझ्याकडून पैसे घेतोस आणि माझा फोन कट करतोस. आता रिया भयंकरच चिडलेली असते. रिया म्हणते आता माझ्याशी एक शब्दही खोटा बोलू नकोस, कारण आता जी प्रेग्नेंट मुलगी आहे ना तिच्याबरोबर तुझा मी फोटो पाहिला आहे, अजिबात खोटं बोलू नकोस. कोण आहे ती मुलगी बोल बरं, माझ्याकडून पैसे घेतोस आणि माझ्याशीच खोटं बोलतोस. त्यावेळेला हा राकेश इतका नीच असतो की स्वतःच्या बायकोलाच बहीण आहे अशी ओळख रियाशी करून देतो. रियाला म्हणतो अगं रिया तू अशी काय करत आहेस, मला वाटलं तुझं तरी माझ्यावर खरं प्रेम असेल, पण तसं काही सुद्धा नाहीये, तू तर माझ्यावर संशय घ्यायला लागलीस की. अगं ती माझी बायको नाहीये तर ती माझी बहीण आहे आणि त्या बहिणीबरोबरचाच तू फोटो पाहिला आहेस. ऑलरेडी तुला तर माहीतच आहे माझी आई आजारी आहे आणि माझी बहीण आता डिलिव्हरीसाठी घरी आली आहे. त्यात तिला बरेच आजार जडले आहेत, बीपी आहे, साखर आहे, किती खर्च येतोय तुला माहीत नाही. आता हा राकेश असा इवळायला सुरू करतो की त्या रियाला याची पुन्हा दया येते. म्हणजे या राकेशला कोणी वाटेल ते लगेच भुलायला सुरू करतं. ही रिया म्हणते ठीक आहे सर्वेश, तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस, अरे मला जे दिसलं तेच मी बोलले. त्यावेळेला आता राकेश म्हणतो नाही तू काही बोलूच नकोस, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आणि इथून पुढे तू मला पैसे सुद्धा देऊ नकोस. आता रिया म्हणते अरे नाही रे, एवढं वाईट वाटून घेऊ नकोस, आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत मला माहीतच नव्हतं बघ, आता मी लगेच तुला काही पैसे पाठवून ठेवते, त्यातून तू तुझ्या ताईची डिलिव्हरी आणि आईच्या औषधांची सोय कर. असं म्हणून आता राकेश त्या रियाकडून पुन्हा पैसे वसूल करतो. आता रिया तेथून निघून गेल्यानंतर हा राकेश नेहमीप्रमाणे स्वतःच्या मनात या रियाला सुद्धा बावरट म्हणत असतो. मला असं वाटलं ही रिया तर हुशार असेल, पण ही तर माझ्या मूर्ख बायकोसारखीच बावरट निघाली की. असं म्हणून आता राकेश अंजलीकडे जातो. अंजली राकेशला पाहून अचानक म्हणत असते काय तुम्ही आलात, मला वाटलं त्या सुंदर मुलीला पाहून तिच्याबरोबर पळून गेलात की काय. आता हा राकेश चांगला चकित होतो आणि म्हणतो अगं काय बोलत आहेस अंजली. त्यावेळेला अंजली म्हणते नाही हो, गंमत केली, तुम्ही कुठेही जाणार नाही हे मला माहित आहे. आता या राकेशने गोड गोड बोलून या अंजलीला पुरतं गुंडळून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो लवकरच या अंजलीला या राकेशवर संशय येणार आहे आणि राकेशचे सगळे पुरावे अंजली समोर येणार हे नक्की. आता इकडे ईश्वरीची आई खूपच रडत असते. ईश्वरीला म्हणत असते माझं नशीबच खराब आहे, मी जे काही करेल ते काम यशस्वी होतच नाहीये. बघ ना आता कुठेतरी माझ्या हातात पुरावे यायला लागले होते, तेवढ्यातच ते निसटून जातात. पहिल्यांदा तो स्केचवाला मिळाला, त्याच्याकडून स्केच काढून घेतलं आणि ते हातात येण्यापूर्वीच तो स्केच काढणारा पळूनच गेला आणि आता त्याचा कॉन्टॅक्ट सुद्धा मिळत नाहीये. कसा बसा त्या श्रीकांत धुमाळचा नंबर मिळाला होता आणि तो सुद्धा आता तुला फसवून पळून गेला. म्हणजे करायचं तरी काय, माझ्यावरचा आरोप ईश्वरी कसा खोटा करायचा आणि तुझा संसार पुन्हा सुखाने कसा सुरू होईल ग. ज्यावेळेला ईश्वरी तिच्या आईला समजूत घालत असते आई तू अजिबात रडू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे बघ आणि माझा संसार सुद्धा सुखी होणार आहे आणि तुझ्यावरचा आरोप सुद्धा आपण खोटा ठरवणार आहोत. तो श्रीकांत धुमाळ कुठे जरी पळून गेला तरी त्याला मी शोधून काढणारच बघ. असं म्हणत आता ईश्वरी स्वतःच्या आईला शांत करत असते. आता ईश्वरी स्वतःच्या आईला समजूत घालते आणि पटकन निघते त्या श्रीकांत धुमाळच्या घरी. आता घरी पोहोचल्यानंतर तिथे तो वॉचमन असतो. तो वॉचमन तिला काही केल्याने आत सोडायला तयारच नसतो. आता ईश्वरी काय करते, त्या वॉचमनना म्हणत असते काका मला माणुसकीच्या नात्याने तरी आत जाऊ दे, कारण त्यांच्यामुळे बरीच आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, मला त्यांच्याकडून माहिती हवी आहे, त्यांच्यामुळे मला खूपच मदत होणार आहे. त्यावेळेला तो वॉचमन अजिबात ऐकायला तयारच नसतो. आता ईश्वरी म्हणत असते काका मी तुम्हाला काही पैसे देते, मग तर मला आत सोडाल ना तुम्ही. त्यावेळेला वॉचमन म्हणतो पैसे वगैरे मला काही नको आहेत, तुम्ही जर इथून गेला नाही तर मी पोलिसांना बोलवणार आहे, तर मी पोलिसांना बोलवेन. असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते नको पोलिसांना बोलवू नका. आता ईश्वरी गपचूप तेथून बाहेर पडते. इकडे आता वल्लरी मामी ऑफिसच्या फाईल घेऊन बसलेल्या असतात आणि
ऑफिसच्या कामामध्ये ढवळाढवळ करायला सुरू करतात. म्हणजे वल्लरी मामींना आता या उदयकांतला देण्यासाठी 50 लाख रुपयांची सोय करायची असते. आता या 50 लाखसाठी मामी ऑफिसमध्ये पैशाचा घोटाळा करणार असतात. आता सैतान नावाचा फोन वल्लरी मामीला सारखा येत असतो. म्हणजे उदयकांत शिर्के सारखं फोन या वल्लरी मामीला पैसे मागण्यासाठी करत असतात आणि वल्लरी मामी फाईल बघत असतात आणि उदयकांतचा फोनच उचलत नाहीत. तर प्रेक्षकांनो, इथेच आता जबरदस्त ट्विस्ट म्हणजे उदयकांत शिर्के वल्लरी मामीला भेटण्यासाठी घरी आलेले आहेत. आणि आता उदयकांत हे वल्लरी मामीला धमकी घालत असतात की तू माझे पैसे लवकरात लवकर नाही तर श्रीकांत धुमाळला लवकरच मी बोलता करेन आणि अर्णव आणि ईश्वरी समोर उभं करणार आहे. तुझं सगळं पितळ उघडं करेन आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. आता इकडे ईश्वरी आणि अर्णवने या श्रीकांत धुमाळला फोन लावलेला आहे आणि त्याला ईश्वरी म्हणत असते, हे बघा सर, तुम्ही आम्हाला माहिती हवी आहे ती पटकन द्या, नाहीतर मी तुमच्या विरोधात केस करणार आहे. आता ईश्वरी त्या श्रीकांत धुमाळला बरीचशी भीती घालते. त्यानंतर तो मानतच नाही. आता अर्णव बोलायला सुरू करतो. त्यानंतर तो श्रीकांत धुमाळ चांगलाच हदरतो. आता अर्णव म्हणत असतो, हे पहा, तुम्हीही अडचणीत नको, आम्हीही नको. मी तुम्हाला जेवढे हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण त्या दिवशी नेमकं तुम्ही तसं का केलं होतं, कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं ते आम्हाला पटकन सांगून ठेवा, नाहीतर मी तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र श्रीकांत धुमाळ चांगलाच हादरलेला आहे. आता हा अर्णव समोर पटापट बोलायला सुरू करणार आहे. तर प्रेक्षकांनो, हा उदयकांत शिर्के अर्णवच्या हाताला एक ना एक दिवस लागणार आहे आणि वल्लरी मामींचं सत्य सर्वांसमोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला या राकेशचं आणि वल्लरी मामींचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर आलं आहे हेच पाहायला मिळणार आहे. असेच रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.